आफ्रिका खंडामधील एका शेतकऱ्याची ही गोष्ट त्या काळामधली आहे ज्या काळात आफ्रिका खंडामध्ये हिऱ्याच्या खाणी सापडू लागल्या होत्या। हिऱ्याच्या खाणी सापडू लागलेल्या आहेत ही बातमी अगदी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरलेली होती। कित्येक लोक हिऱ्याच्या खाणी शोधण्यासाठी निघाले होते। ज्यांना हिऱ्याच्या खाणी सापडल्या ते लोक श्रीमंत झाले होते, तर कित्येक लोक हिऱ्याची खाण न सापडल्यामुळे अगदी देशोधडीला सुद्धा लागले होते। असंच एक दिवस या शेतकऱ्याच्या कानावर सुद्धा आफ्रिका खंडात हिऱ्याच्या खाणी सापडू लागलेल्या आहेत ही बातमी आली। या शेतकऱ्याकडे बऱ्यापैकी शेतजमीन होती, पण कष्ट करण्याची फारशी तयारी नसल्यामुळे त्यातून फारसं उत्पन्नही मिळत नव्हतं। त्या शेतकऱ्यानं मग विचार केला, आपण जर ही शेतजमीन विकली तर आपल्याला बऱ्यापैकी पैसा येईल, त्यातून मग आपण आफ्रिका खंडामध्ये बऱ्यापैकी फिरू शकू आणि हिऱ्याच्या खाणीचा शोध घेऊ शकू। त्यानं मग अगदी तसंच केलं। दुसऱ्या एका शेतकऱ्याला त्यानं आपली शेतजमीन विकली। त्यातून मिळालेल्या पैशातून मग तो हिऱ्याच्या खाणीचा शोध घेण्यासाठी निघाला। फिरता फिरता काही दिवस, काही महिने हे उलटून गेले। नंतर 1-2 वर्ष सुद्धा लुटली। तो फिरतच राहिला, पण हिऱ्याच्या खाणीचा शोध काही त्याला लागला नाही। आता हातामधले पैसे सुद्धा संपत आले होते। पुढे अजून जावं तर हातामध्ये पैसा नाही, मागे फिरावं तर हातातली शेती ही कधीच विकून टाकली होती। आता अशा या स्थितीमध्ये काय करावं या विवंचनेमध्ये असताना त्याने एके दिवशी आत्महत्या करून आपले जीवन संपवलं। इकडे ज्या शेतकऱ्याला त्याने आपली शेतजमीन विकली होती तो मात्र नित्यनेमाने आपलं कर्म करत राहिला। तो घाम गाळून कष्ट करून शेतीमध्ये काम करत होता। एके दिवशी तो शेतामध्ये उभा असताना शेताच्या दुसऱ्या बाजूला त्याला इंद्रधनुष्यासारखं काहीतरी रंगीत दिसलं। आश्चर्यानं, कुतूहलानं त्यानं जवळ जाऊन पाहिलं। त्यावेळेला त्याला असं दिसलं की सूर्याची किरणं एका दगडावरती पडलेली आहेत आणि त्यातून ती परिवर्तित होऊन पलीकडे इंद्रधनुष्यासारखं काहीतरी दिसत आहे। त्यानं तो दगड उचलला आणि आश्चर्यापोटी आपल्या घरी नेऊन ठेवला। एक दिवस त्याचा मित्र त्याला भेटण्यासाठी घरी आला होता। त्यानं घरामधला तो दगड पाहिला आणि त्या शेतकऱ्याला विचारलं की अरे, याला इथं का ठेवलंयस? त्यावरती त्या शेतकऱ्यानं त्याला सारी हकीकत सांगितली आणि वर सांगितलं की माझ्या शेतामध्ये मला हा दगड सापडलेला आहे। त्या शेतकऱ्याचा मित्र हा रत्नपारखी होता, त्याला रत्नांची पारख होती। तो म्हणाला, अरे वेड्या, हा दगड नसून हा हिरा आहे। ज्या ठिकाणी तुला शेतामध्ये हा दगड सापडला त्या ठिकाणी तू खोदकाम चालू कर। मित्राच्या सांगण्याप्रमाणे त्या शेतकऱ्यानं त्या शेतामध्ये त्या ठिकाणी खोदकाम चालू केलं आणि नंतर लक्षात आलं की तिथे हिऱ्याची खाण आहे। तो शेतकरी ज्यानं ही शेतजमीन 1-2 वर्षापूर्वी विकत घेतली होती तो आता त्या शेतजमिनीचाच नाही तर हिऱ्याच्या खाणीचा मालक झाला होता। काहीच दिवसामध्ये तो प्रचंड श्रीमंत झाला। आणि पहिला शेतकरी ज्यानं हिऱ्याच्या खाणीचा शोध घेण्यासाठी आपली ती शेतजमीन विकून थोडा पैसा मिळवला होता आणि त्या पैशातून सारा आफ्रिका खंड पालथं घातलं आणि शेवटी नैराश्यानं आत्महत्या केली, त्याच्या शेतजमिनीच्या खाली ही हिऱ्याची खाण होती। छोटीशी गोष्ट पण खूप काही शिकवून जाते। तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलासी या उक्तीप्रमाणे कित्येकदा आयुष्यामध्ये आपली अवस्था सुद्धा त्या पहिल्या शेतकऱ्यासारखीच होते। बऱ्याच वेळेला खरं सुख, खरा आनंद शोधण्यासाठी आपण धडपडत असतो, धावत असतो, दूर दूरपर्यंत जाऊन शोधत असतो, पण बहुतांश वेळेला ते खरं सुख, तो खरा आनंद हा आपल्या आजूबाजूला, आपल्या अवतीभवती आणि कित्येकदा तर आपल्या अंतर्यामीच असतो। रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा। या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।